नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आकाश टायर पंक्चरवाला. नेहमीप्रमाणे आपण पहिले बोलूया आई राजा उदय उदय जय माता दी जय माता. आम्हाला निघायचं होतं कटरा. आम्ही बसलो पहिले जम्मू तवीच्या रेल्वे स्टेशन बसमध्ये बसून निघाली. आता बस पाहू शकता. बस पावल्याच्या घना जंगल होतं पुरा. जंगल एरियानं निघत निघाली. आता बसचा पाहू शकता किती पॅसेंजर बसलेले आहे. पॅसेंजर वगैरे बसून पाहून चला तर ते निघाला त्यांना पुढच्या वाटत. आता निघालो जंगल एरियातून लागले आता मेन हायवे ते बी जम्मू टू कटराचा हायवे. हे होता मिलिटरी कॅम्पचा पॅलेस म्हणजे काय कॅम्प होतं, लय मोठं होतं वाटतं. म्हणजे पुरा लाईटिंग वगैरे सजवल्याच्या नंतर काय आम्ही चाललो होतो पुढे. पाहू शकता की कसं आहे. हे मोठं हॉटेल आहे. मग हॉटेल पुरा लाईटिंगनं सजवलं आहे. पुरा हॉटेलला लाईटिंग वगैरे सजवून घेऊन मग चला ते आता निघाले छक करत पुरा. आता कटराच्या रोड साईडला निघाल्याच्या नंतर आता आला कटरा रोड लागल्याच्यानंतर हे काय लागेल थोडी कचरबसर रोड. एक पिल्लर पाहू शकता की किती मोठा आहे. एक पिल्लर लय मोठं होतं असं. म्हणून ते डायरेक्ट हायवेवरून काढत असेल म्हणून ते पिल्लर तसं केलेलं आहे म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो पुढे जात आहे. मग त्याच्यानं लागली सुरंग. त्याच्यानंतर सुरंग लागायच्या टाईमला काय एक पहिले टोल लागल्याच्या नंतर काय एक टोल वगैरे फाडला त्यानं. टोल वगैरे फाडून मग थांबला तर टोल फाडायचो का ना त्यानं. इथं टोल वगैरे काढल्याच्या नंतर चालू झाली गाडी आता जायला पुढे. टोल चालू झाल्याच्या नंतर मग चला आलो आता थोडा करत पुरा सुरंगच्या जवळ आलो. सुरंगमध्ये एक बार घुसली तर पाहू शकता की मित्रांनो का जबरदस्त व्ह्यू आहे. असं बैठा तर जन्नत वाटत तेवढं. यू भारी नंबर 1 होता टोल याचं सुरंगचा. सुरंग चलत पुरा सुरंग पार करत निघत आहे. पाहू शकता की मित्रांनो कशी आहे सुरंग. मग सुरंग वगैरे पार केल्याच्या नंतर आलो आम्ही आता कटराला आल्याच्या नंतर पाहू शकता कटराचं बस स्टँड कसं आहे पाहू शकता मित्रांनो. मावचाला निघालो होता खाली उतरायला. मावचाला बॅग घ्यायला निघायचं होतं आम्हाला. बॅग वगैरे ते घेतले. आता ते भैया म्हणले सोबतीचे होते एका अंकल आमच्यासोबत. त्यांनी म्हणले चला आपण सगळे एका हॉटेलात राहतो. ठीक आहे बा चल बाबा म्हणलो. ते हॉटेलात एका राहायला गेल्याच्या नंतर मावचा ते पहिले सोडायला गेलं. पहिले जय माता दी म्हणून एवढा भारी दिसला तर मित्रांनो की सांगू शकत नाही. मावचाला तिथून आम्ही सकाळ निघालो होतो हॉटेलकडं मुक्काम करायला. मुक्काम ते करायला गेलो. आता पाहू शकता पुण्या गल्ली गोळ्यातून घेऊन गेलता की पठ्या असं गल्ली एक गल्ली ते बसस्टँड सोडून काय तर 2 किलोमीटर त्या गल्लीतच येऊन गेला पठ्या. मला चलत नेत निघालो बा. पाहू शकता मित्रांनो गल्ली कशी आहे. थोडं हलका करता आता आणलं पुरा हॉटेलच्या जवळ आणलं. हॉटेलच्या जवळ आणलं. माझा मित्र म्हणलो सचिन कुठं आहे म्हणलो. सचिन होता जरा पुढे नाही मागे होता. मागे असल्यामुळे मग त्याला गेलो आता हॉटेलवर. आता पाहू शकता की मित्र अनोळखी मित्रपर्यंत लय भारी मित्र. म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर पाहू शकता की किती भारी नंबर 1 व्ह्यू आहे. नंबर 1 व्ह्यू असल्यामुळे पाहू शकता की माझे हे अंकल सोबतीचे अंकल ते बिहारचे होते म्हणून. ते सोबतीचे अंकल असल्यामुळे चला बाबा मला जायचं होतं सिम कार्ड काढायला सकाळी. काय कारण की आपल्याकडे सिम चालत नाही इकडं म्हणून सिम कार्ड काढायला गेलो. सिम कार्ड काढायला गेल्याच्या नंतर हलका चलत निघालो बा सिम कार्ड काढायला. पाहू शकतो की सकाळचं मऊ झालं. हे आमचा मित्र सचिन ते आम्ही सिम वगैरे काढल्याच्या नंतर आता बा ठीक आहे चल बाबा म्हणलो. त्यानं भाऊ काढून देत गेला. आम्ही थांबलो तिथं सिम कार्ड जोकाना मग आलो. हॉटेलवर सगळं चेकआउट करायचं होतं. सगळे पाहू शकतो की त्यांची टीम आमच्यासोबतीची निघालो बसस्टँडकडून निघालो. माझं दर्शन वगैरे घ्यायचं होतं. दर्शन वगैरे घ्यायचं असल्यामुळे मग आम्ही आलो इथं. हो राय पाहू शकता की किती मोठं त्रिकोटी पर्वत आहे. आई राजा उदय म्हणत आम्ही निघालो. आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करा हीच माझी विनंती. मी तुमचा यूट्यूबर आकाश. आमच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब आणि शेअर करा हीच आमची विनंती. बोल भवानी माता की जय. नेक्स्ट पार्टला